नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 4 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र भरणी आहे. योग ऐंद्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:39 ते 2:07 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:15 ते 1:04 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:35 ते 5:03 आणि यमगंड काळ सकाळी 9:43 ते 11:11 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी, शनी आणि मंगळाबरोबर लाभयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातला रवी, शनी आणि तृतीयातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणाऱ्या आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यसना चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला मंगळ आणि दशमातला रवी, शनी याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील. मात्र महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही चांगले लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना सुचू शकतील की ज्या भविष्यकालीन योजनांकरता उपयुक्त ठरू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभ सणा चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर तुमच्याच राशीतला मंगळाबरोबर आणि भाग्यातला रवी, शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. आज खास करून तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला मिळू शकतील. काही चांगले उत्तम लाभ होऊ शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकतील आणि भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला मंगळ आणि अष्टमातला रवी, शनी याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकेल. त्याचप्रमाणे तुम्हाला काही नवीन संधीसुद्धा मिळू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातला रवी, शनी आणि लाभातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची उत्तम साथ लाभू शकेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. महत्त्वपूर्ण काही कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. चांगल्या काही इंट्युशन सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. भाग्यशाली दिवस आहे तुमचा. त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातला रवी, शनी आणि दशमातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील.
आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. कुठल्याही प्रकारे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही चांगले महत्त्वपूर्ण संकल्पना सुचू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातला रवी शनी आणि भाग्यातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर पुढे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. शेअर मार्केटमध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजचा दिवस उत्तम राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या रवी शनीबरोबर आणि अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला रवी शनी आणि सप्तमातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायक दिवस आहे आजचा. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. कमिटमेंट प्रोसेस कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला रवी शनी आणि षष्ठातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. काही चांगले लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा आजच्या दिवशी होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला रवी शनी आणि पंचमातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमच्यामधला आत्मविश्वास आणि ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. रखडलेली कामं आजच्या दिवशी जरूर हाती येऊ शकता. रिलेशनशिपमध्ये नवी नवी रवी रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही शॉर्ट टर्ममध्ये उत्तम लाभ मिळू शकतील. तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगला दिसेल आजच्या दिवशी. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला रवी शनी आणि चतुर्थातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुकीच्या संदर्भातले सुद्धा काही नवीन चांगल्या संधी मिळू शकतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो किंवा त्यांच्या आवडीनिवडी तुम्हाला आजच्या दिवशी पूर्ण करावी लागते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 4 मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.